लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण मानला जातो. मात्र लग्न म्हटलं की विघ्न देखील येतातच. त्यासाठीच विघ्नहर्ता गणेशाला पुढे आणण्यात येतं. परंतु कधी कुणाची वाईट वेळ कशी येईल हे सांगता येत नसतं. अशीच मनसुन्न करणारी घटना पंजाबच्या गुरुहर सहाय तालुक्यातील स्वाहावाला गावात घडली आहे. नीलम जयचंद आणि गुरुप्रीत या वधूवरांनी सप्तपदी घेतली, तर वऱ्हाडी मंडळींनी त्यांच्या अंगावर अक्षता देखील टाकल्या. लग्नाचा सनई चौघडा वाजला आणि वधूवर स्टेजवर असणाऱ्या खुर्चीत जाऊन बसले. लग्नाला आलेली मंडळी या दोघांना गिफ्ट देत शुभेच्छा आशीर्वाद देत होते, तर काही जण फोटो काढण्यात मग्न होते. मात्र या गोष्टी होत असताना अचानक नवरीला चक्कर आली आणि जागीच बेशुद्ध पडली. उपस्थित मंडळींनी पाणी मारून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना वाटले की लग्नाच्या ताणतणावातून चक्कर आली असेल. परिस्थिती ओळखून डॉक्टरला बोलावण्यात आले आणि डॉक्टरांनी तपासणी करता नवरीला मृत घोषित केले. नवरीला अचानक जोराचा हृदयविकाराचा झटका आला होता आणि लग्न मंडपातच एकच गोंधळ उडाला. जिथं लग्नाची वरात निघणार होती तिथेच नवरीची आता अंत्ययात्रा निघणार या दुःखाने आलेल्या नातेवाईकांनी एकच हांबरडा फोडला. या दुःखाच्या वातावरणात आपल्या जीवनाचे स्वप्नभंग झाले आणि नव्या नवरीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नवरदेवाला देखील जागीच चक्कर आली आणि तो जागीच पडला. त्याला लगेच उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु लग्नासारख्या आनंदाचा क्षण काही सेकंदात दुःखात बदलल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली.